शेतकरी मित्रांनो, थंडी भरपूर वाढत आहे आणि तुमची जर कोथिंबीर आणि मेथी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओ मध्ये आपण कोथिंबीरच्या फवारणीची माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुमची कोथिंबीर व्यवस्थित वाढ होईल आणि पिवळी पडणार नाही. त्या अगोदर सगळ्याला एक विनंती आहे, ज्याला कोणाला कोथिंबीर आणि मेथीचं चांगल्या क्वालिटीचं बियाणं पाहिजे त्यांनी आमचंच बियाणं घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात बियाणं मिळून जाईल. 100% उगम क्षमता असणारे बियाणं आमच्याकडे मिळतं. शेतकरी मित्रांनो, कोथिंबीरला फवारणी घेतल्यास तुम्हाला काय करायचंय, सिक्वल सेम 2 हे मायक्रोन्यूटन घ्यायचे, जेणेकरून कोथिंबीरचा फुटवा चांगला करतं आणि हिरवीगार कोथिंबीर आणि मेथी ठेवतं. आणि तुम्हाला सोबत काय करायचंय, जिब्रेलिक ऍसिड घ्यायचे, जिब्रा कंपनीचं 0.001%. हे औषध तुम्हाला घेतल्याच्या नंतर सोबत कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतलं तर कोथिंबीर वाढ चांगली होते. 8 दिवसात तुमची कोथिंबीर काढणीला येते आणि पिवळटपणा होणार नाहीची गॅरंटी. आणि सोबत तुम्हाला काय करायचंय, ऍक्ट्रा हे कीटकनाशक घ्यायचंय किंवा सोबत आलिका जरी घेतलं तर चालतंय. आणि कुठल्याही प्रकारचं एक तुम्हाला काय करायचं, बुरशीनाशक घ्या, जे की अलाइट घ्या, आलिका घ्या किंवा रोको घ्या. एवढं फवारणी घ्या तुम्ही, तुमची कोथिंबीर चांगली येऊन जाईल आणि पिवळी पडणार नाही. धन्यवाद.